छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. काय नेमकी आपली मागणी आहे, कशासाठी आपण उपोषणाला बसलो? श्री राहुल दत्तू शिरोडे शूर, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर या कलेक्टर ऑफिस समोर 30/12/2025 ला आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे. माझा मुद्दा आहे का गट क्रमांक 548 मधील जे शासनाच्या जागेवर अतिक्रमणामध्ये बांधकाम होत आहे, तरी ते लवकरात लवकर बंद होण्यासाठी मी कलेक्टर ऑफिसला मागणी करतो. व तसेच जे शूर बंगल्यावरती 752 रस्त्यावरती जे रस्त्यांना वाहने जड जातात, तिथं ऍक्सिडेंट वगैरे बरेचसे प्रकारे घडतात. तर त्या संदर्भात तिथं भरपूर काही असं अतिक्रमण झालेलं आहे. तर त्या संदर्भात ते अतिक्रमण लवकरात लवकर काढावा यासाठी मी आमरण उपोषण करीत आहोत. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण हटत नाही. एवढं बोलून शिवूर बंगला वैजापूर जवळ आहे. शिवूर बंगल्या जवळच अतिक्रमण सुरू आहे. किती एरियामध्ये अतिक्रमण आहे आणि गट नंबर काय आहे? 548 गट क्रमांक आहे आणि लगतच शिवूर बंगल्याच्या एकदम जवळच लागूनच आहे का ते सांगा. हा, शिवूर बंगल्याच्या जवळच लागून एक 639 पण 7/12 आहे आपलं गट नंबर आहे. पण ते अतिक्रमण होत असताना मग ग्रामपंचायतशी तुम्ही संपर्क साधला नाही का? ग्रामपंचायतच्या सरपंचाने आणि ग्रामसेवकाने तुम्हाला काय सांगितलं? ग्रामपंचायतचं म्हणणं असं आहे की बुवा ते अतिक्रमण मध्ये आमच्या हद्दीत येत नाही, ते 82च्या हद्दीत येतं. जसं मुंबई राष्ट्रीय महामार्ग ते रस्त्याच्या अंतर्गत येतं. जसं 752 हा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या लगत येतं. म्हणून तू आमच्याशी ना इथं संवाद साधता, तू त्यांच्याशी संवाद साध असं ते म्हणतात. पण ते सदर 2 गुंठ्यामध्ये अतिक्रमण सुरू आहे तुम्ही असं म्हणाले. किती जागेमध्ये अतिक्रमण सुरू आहे? 2 गुंठ्यामध्येच. म्हणजे भव्य दिव्य काम सुरू आहे. हा, भव्य दिव्य एकदम. कुठलंही बांधकाम करत असताना बांधकाम करण्यासाठी त्याला परवानगीची आवश्यकता असते. तसं आता शहरी क्षेत्रामध्ये जर बांधकाम करायचं झालं, महानगरपालिकेची परवानगी लागते. हो, ग्रामीण भागात करायचं झालं तर ग्रामसेवकची परवानगी लागते, ग्रामपंचायतची लागते. तसं या कामासाठी ग्रामपंचायत परवानगी दिलेली आहे का? ते मी त्यांच्याकडे विचारायला गेलो होतो का ग्रामपंचायत 548 याला परवानगी दिलेली आहे का, परंतु ते म्हणाले का परवानगी आम्हाला काय माहिती नाही, तलाठी सज्जाकडे असतं म्हणे हे. तर तू तिथं जाऊन विचारपूस कर, चौकशी कर बा असं. तर तलाट्याकडे 7/12 वगैरे त्या जमिनीची नोंद या सगळ्या गोष्टी असतात, पण परवानगी तर ग्रामपंचायतच देते. हो, देते. पण ग्रामपंचायतचं म्हणणं असं झालं का आम्ही त्यांना दिलेलीच नाही बा असं. म्हणजे या अतिक्रमणाच्या या कामामध्ये ग्रामपंचायत सुद्धा दोषी असं तुम्हाला म्हणायचं का? कदाचित असू शकते, कारण मी बऱ्याचशा वेळेस त्यांना विचारपूस केली पण त्यांनी काही माझा रिस्पॉन्स करला नाही. तुम्ही राष्ट्रीय महामार्गाची ती जमीन आहे, राष्ट्रीय महामार्गाला तुम्ही अर्ज वगैरे केलाय का? केलेला आहे. माझ्याकडे आहे, त्याची प्रत आहे. मी त्यांना अर्ज दिलेला आहे 15/12/2025 रोजी. पण त्यांचं काही मला असं काही हे नाही मिळालं, पत्र नाही मिळालं. त्यापर्यंत पत्र मिळालेलं नाही. आता कलेक्टर ऑफिस समोर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसलेले आहे. आजचा दुसरा दिवस आहे, बरोबर आहे? दुसरा दिवस असताना जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणी अधिकारी कर्मचारी तुम्हाला भेटीसाठी आलेत का? पोलीस सहायकाचा फोन आला होता, IPS साहेबांचा, आम्हाला उपोषणाला बसलेला आहे. हा, तर ठीक आहे म्हणे, आज तुला दुपारपर्यंत तुझं काम पाठवलेलं आहे म्हणे. ते म्हणले होते दुपारून येऊन तुझं आम्हाला उपोषण सोडून देऊ बा म्हणून. पण माझ्याकडे त्याच्यानंतर कोणीही आलं नाही. त्यानंतर ज्यांनी अतिक्रमण सुरू केलेलं आहे त्या अतिक्रमण काढण्यात यावं म्हणून तुम्ही उपोषण करताय. ज्यांचं अतिक्रमण आहे अशा लोकांनी तुम्हाला काही धमक्या वगैरे दिल्यात का? अजून तर काही दिलेलं नाही. की तुम्ही आमच्या विरोधात कारवाई का करता वगैरे असं काही झालंय का? तुमचं शाब्दिक चकमक वगैरे असं काही झालं नाही? बरं, आजचा दुसरा दिवस आहे. आपण किती दिवस या ठिकाणी उपोषण करणार? जोपर्यंत मला बांधकामाचं न्याय मिळत नाही तोपर्यंत मी म्हणजे बांधकाम बंद व्हावं
होत नाही अतिक्रमण बंद तोपर्यंत व्हायला झालं पाहिजे. अतिक्रमण बंद झालं पाहिजे. त्यानंतर मला जर पत्र मिळालं तर मी माझं उपोषण थांबून घेईन.